धरण गावातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उड्डाण पुलाला लागून पडलेल्या धोकादायक खड्ड्यामुळे विद्यार्थी, पादचारी आणि वाहन चालकांना मोठा धोका निर्माण झाला होता। नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांनी याची तात्काळ दखल घेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। त्यांच्या पाठपुराव्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात संबंधित खड्डा मुरुम टाकून बुजवण्यात आला। आषाढी एकादशीनिमित्त धरणगाव शहरात शालेय विद्यार्थ्यांची दिंडी सुरू असताना नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांच्या निदर्शनास छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ उड्डाण पुलाला लागून मोठा खड्डा पडल्याचं आलं। या खड्ड्यात लहान मुले अडकण्याचा धोका निर्माण झाला होता। तसेच वाहन चालकांची वाहनं घसरत होती। पावसामुळे खड्ड्यात चिखल साचून परिस्थिती अधिक धोकादायक बनली होती। या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत नगरसेवक सुनील भाऊ चौधरी यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच अभियंता निलेश कंखरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली। अपघात झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल असे स्पष्ट करत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। प्रशासनानेही तत्परता दाखवत अवघ्या अर्ध्या तासात संबंधित ठिकाणी मुरुम टाकून खड्डा बुजवण्याचे काम पूर्ण केले। या कामावेळी नगरसेवक सुनील भाऊ चौधरी स्वतः उपस्थित राहून कामाची पाहणी करत होते। यावेळी वाणी समाजाचे अध्यक्ष विलास वाणी, प्रशांत भाटिया, नाना बागुल, साहिल खान यांच्यासह नागरिक उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हा धरण गावातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असून या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत। त्यामुळे विद्यार्थी, पादचारी आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे। संबंधित खड्डा तातडीने बुजवण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे। प्रकारामध्ये सकाळी इथं लालबागची रॅली होती। रॅली असताना लिटल प्रेझेंट गुरुकुल इकडनं रॅली गेली ना, तेव्हा आम्हाला दोघांना पूजेला बोलवलं होतं। तर जेव्हा प्रॉब्लेम माझ्या लक्षात आला जितू भाऊ, तर इथं एवढं मोठं गड्डं होतं। मग मी आमच्या संबंधित अधिकारी निलेश तमकारे साहेबांना फोन केला की साहेब म्हटलं हे गड्डा आता तुम्ही 8 मिनिटाच्या आत बुनलं पाहिजे, आणि 8 मिनिटात आत बुनलं नाही म्हटलं तरी माझी पुढची कारवाई करणार म्हटलं। पण निलेश तमकारे साहेबांनी मोजूंना 10:23ला फोन केला आहे आणि 10:28ला मुरुम पडलं आहे आणि GCB घ्यायला आता गेले आहेत आणि ते GCBने लेवल करून देणार आहेत। म्हणून मी नगरपालिकेचे प्रशासन शिवसेनेचे आभारी आहे। असंच काम तत्पर, पण मी फोन केल्यानंतर बोलण्यापेक्षा पहिलेच बोललेलं बरं राहील। बरोबर आहे की नाही? लोकनायक न्यूज